आता मी इथली लोढा रिजन्सी पार्कची फेडरेशनची मी अध्यक्ष आहे. हा आठवडा बाजार ही संकल्पना इथे कोणी आणली हेच आम्हाला माहिती नाहीये. अर्जुन पाटील यांनी आणलेली आहे, आम्हाला नंतर कळलंय. आता मी अध्यक्ष असून फेडरेशनची आमची काही मागणी नाही. म्हणजे मी त्यांच्या एका मुलाखतीत ऐकलं की नागरिकांची मागणी आहे इथे बाजार असावा, पण आमची अशी कुठल्याही प्रकारची मागणी नाही आहे आणि आम्हाला हा आठवडा बाजार नकोय. आमचा हा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे, केलेला आहे आता ह्यांनी, तर आम्हाला तो तसाच हवाय. आम्हाला ही घाण नकोय इथे आठवडा बाजाराची. आम्हाला आठवडा बाजार इथे बिलकुलही नकोय. आणि म्हणजे इथे आठवडा बाजारामध्ये चोऱ्या माऱ्या, काही घाण करून जातील लोक, हा प्रकारच नकोय आम्हाला. आणि जर इथे पुन्हा आठवडा बाजार भरवला, आम्ही त्यासाठी पोलीस स्टेशनला आणि महानगरपालिकेला आमच्याकडनं लेटर दिलेले आहेत की आम्हाला हा आठवडा बाजार नकोय. आणि जर पुन्हा त्या लोकांनी इथे आठवडा बाजार भरवला तर आम्ही इथे आंदोलन करू, त्याला जबाबदार प्रशासन असेल. तरी आपल्या कार्यालयासमोर जो आठवडी बाजार आहे त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत, नागरिकांच्या तक्रारी आहेत हा बाजार बंद करण्यासाठी. या संदर्भात आपण आपल्याला जे प्रत्युत्तर मिळालेलं आहे अर्जुन पाटील यांच्याकडून, या संदर्भात आपण काय सांगाल? अर्जुन दादा, तुम्ही जे काही म्हटले, गणपतीत मी जेवायला आलो होतो, पण तुम्ही गणपतीत माझ्या घरी पाहुणे म्हणून आला होता आणि तेव्हा जे अंगरक्षक आहेत ते माझ्या घरात आले नव्हते. आणि हा आपल्या संस्कृतीत आहे की अतिथी देवो भव हे मानलं जातं. परंतु तुम्ही आज जबरदस्तीने आज माझ्या ऑफिसच्या समोर आठवडी बाजार भरवलाय. आज आम्ही काल परवा आमदार साहेबांनाही फोन केला होता की आज आठवडी बाजार भरू नये, पण त्यांनी सांगितलं होतं की नाही होणार असं. पण तुम्ही आज जबरदस्तीने हा काल आठवडी बाजार भरवलाय. ऑलरेडी बुधवारचा बाजार असतानाही तुम्ही आज हा मंगळवारचा बाजार भरलाय. जर तुम्हाला एवढा भरायचाच आहे तर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या समोर भरावा. आणि या आठवडी बाजारामुळे खूप सारे प्रश्न निर्माण होत आहेत. चोरीमारीचा असेल, साफसफाईचा असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, तसेच छेडछाडचा प्रश्न असेल, हाही निर्माण होणार आहे. आणि त्याला कोण जबाबदार आहे? माझी एकच विनंती आहे पोलीस प्रशासनाकडे की त्यांनी याची चौकशी करावी. जे काही त्यांचे अंगरक्षक आहेत त्यांची चौकशी करावी त्यांनी. आता जसं तुम्ही सांगितलं का या संपूर्ण परिसरातील नागरिकांचा या आठवडी बाजाराला विरोध आहे, त्या संदर्भात आपण काय सांगाल? आज परत माझ्याकडे फेडरेशनचे लोक आले होते की त्यांना हा आठवडी बाजार नकोय. त्यांचाही खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे, कारण की त्यांना ऑलरेडी तिकडे बुधवारचा बाजार आहे, म्हणून त्यांना हा मंगळवारचा बाजार इथे नकोय.